गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आपण पाहूया पोलीस भरतीचे मागील आलेले सर्व क्वेश्चन्स, म्हणजे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ते एक एक क्वेश्चन्स पाहू आणि त्याचं एक्सप्लेनेशन, सगळ्या ऑप्शनचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल आणि सायमल्टेनियसली तुमचं सर्व जे काही जीकेचं आहे सर्व तुम्हाला होऊन जाईल. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीरबाबत विशेष कलम कोणते आहे? तर जम्मू व काश्मीरबाबत विशेष कलम आहे, याचं उत्तर आहे 370. 370 नुसार जम्मू काश्मीरला एक वेगळी राज्यघटना होती आणि जम्मू काश्मीरचं जी विधानसभा आहे ती 6 वर्षाची होती. काय? जम्मूची विधानसभा. आणि नॉर्मली आपल्या सर्व देशातील राज्यांची किती वर्ष असते? 5 वर्ष कालावधी असतो विधानसभेचा. जम्मू काश्मीरचा आहे 6 वर्ष. पण हे 2019ला आता रद्द झालेलं आहे. ठीक आहे. आता यापैकी महत्वाचं कलम काय आहे? इतकं नाहीये. हे कलम महत्वाचं आहे. 360 कलम आहे, आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी. आता आणीबाणी काय आहे? आणीबाणी ही 3 प्रकारची असते. आणीबाणीचे प्रकार 3 असतात. एक आहे कलम 352, एक आहे कलम 356 आणि एक आहे कलम 360. 352 कलमाला बोलतो आपण राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी अजूनपर्यंत 3 वेळा लागू झालेली आहे. ओके. 356ला बोलतो आपण राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट. ओके. आणि 360ला बोलतो आपण आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी अजूनपर्यंत एकदाही लागलेली नाही. ही लागलेली आहे 3 वेळा. तुम्हाला पोलीस भरतीला मागे विचारलेलं आहे की आर्थिक आणीबाणी ही भारतामध्ये किती वेळा लागू करण्यात आलेली आहे? एकदाही नाही. हे राष्ट्रीय आणीबाणी किती वेळा लागू करण्यात आली आहे? 3 वेळा. आणीबाणीचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. एक आहे राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार. दुसरी आहे राज्य आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती राजवट कलम 356 नुसार. तिसरी आहे आर्थिक आणीबाणी कलम 360 नुसार. ओके. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. दुसरा क्वेश्चन आहे, भारतीय भारतीय राज्यघटनेने कलम 351 कशा संबंधी आहे? तर आपल्या राज्यघटनेमध्ये कलम आहेत आणि कलमानुसार सर्व नियम लागू आहेत. तर क्वेश्चन नंबर 2 नुसार कलम 51 कशा संदर्भात आहे? तर कशा संदर्भात आहे? मूलभूत कर्तव्य. ओके. तर आता मूलभूत कर्तव्याबद्दल पाहूया आपण, त्यानंतर मूलभूत हक्कांबद्दल पाहूया, त्यानंतर मार्गदर्शक तत्वासंदर्भात पाहूया. तर मूलभूत कर्तव्य म्हणजे काय? मूलभूत कर्तव्य म्हणजे आपल्याला काही ड्युटीज आहेत, आपल्या काही ड्युटीज आहेत, आपली काही कर्तव्य आहेत ती करायची आहेत. पहिले राज्यघटनेमध्ये नव्हतं, हे नंतर आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर घटनेचा भाग आहे 4 ओके. कलम आहे 51 अ. कोणत्या देशाकडून आपण घेतलेले आहे? तर आपण घेतलेला आहे फ्रॉम रशिया. रशियाच्या राज्यघटनेतून आपण घेतलेला आहे. 60 देशांचा अभ्यास केलेला आहे, त्यापैकी रशियामधून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत. तर कोणत्या समितीनुसार घेतलेले आहेत? तर स्वर्ण सिंग, सरदार स्वर्ण सिंग समिती. ओके. त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे? 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे राज्यघटनेमध्ये. कळालं? भाग 4 कलम 51 रशियाच्या देशाच्या घटनेतून घेतलेले आहे. USSR पण म्हणतात रशियाला. सुवर्णसिंह समिती होती. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे आहे आपलं उत्तर.
आता दुसरा ऑप्शन आहे मूलभूत हक्क. मग मूलभूत हक्क म्हणजे काय? आपले फंडामेंटल राईट्स आहेत. मग हे कोणत्या भागामध्ये येतात? घटनेचे 25 भाग आहेत, त्यापैकी भाग नंबर 3 मध्ये येतात. मग याची कलम किती आहेत? कलम आहेत 12 ते कलम 35 पर्यंत. मग कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? जसं हे रशियाकडून घेतले आहे, तसंच आपण मूलभूत हक्क घेतले आहे अमेरिकामधून. ओके. आणि असे किती मूळ आहेत? मूळ आहेत 6. पहिले होते 7 होते, आता आहेत 6. तर 6 आहेत. ओके. रद्द झाला एक रद्द. कोणता रद्द झाला तो? जमिनीचा हक्क. पहिला जमिनीचा मूलभूत हक्क होता, आता तो कायदेशीर हक्क झालेला आहे. त्याच्यामुळे मूळ 7 होते ते आता किती आहेत? 6. ते पण तुम्हाला विचारलेलं आहे पोलीस भरतीला, की कोणता मूलभूत हक्क रद्द करण्यात आलेला आहे? तो जमिनीचा हक्क हो का? ओके. आता हे भाग 3. आता मार्गदर्शक तत्वे काय आहे? हे घटनेच्या भाग 4 मध्ये आहेत. याच्यामध्ये कलमे किती आहेत? यामध्ये कलमे आहेत 36 ते 51. जसं हे रशियाकडून घेतलं, हे अमेरिकेकडून घेतलं, मग हे कुठून घेतलं? तर हे आपण घेतलेलं आहे फ्रॉम कोणाकडून? आयरिश. आयरिश किंवा तुम्ही आयर्लंड सुद्धा बोलतात. ओके. मग ह्याच्यामध्ये महत्वाची कलम कोणती आहे? जसं कलम 40 ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतची स्थापना कलम 40 नुसार आहे. 44 महत्वाचं आहे, जे तुम्हाला विचारतात. समान नागरी कायदा किंवा त्यालाच काय बोलतात? एकरूप नागरी संहिता. नागरी संहिता म्हणजे काय? कसं लक्षात ठेवायचं? 4 नंबर समान आहे ना, मग समान नागरी कायदा. ओके. आता आर्थिक अधिकारामध्ये काय आहे? तर आपण वित्त आयोग बोलू शकतो. वित्त आयोग आर्थिक संदर्भात आहे म्हणून कलम 280. ओके. आणि आर्थिक संदर्भात काय आहे? 265 नुसार कराचा अधिकार आहे 265 नुसार. ओके. हे आर्थिक संदर्भात आहे. पुढील क्वेश्चन बघूया आपण तिसरा. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? आता आपली एक संसद आहे. संसदेमध्ये 2 सभागृह आहेत, लोकसभा, राज्यसभा. यापैकी वरिष्ठ सभागृह कोणता आहे? तर राज्यसभा. ठीक आहे. आता 2 कायदेमंडळ आहेत देशामध्ये. कायदेमंडळ एक आहे देशाचं, त्याला केंद्रीय कायदेमंडळ म्हणतात. केंद्रीय कायदेमंडळ. दुसरं आहे राज्याचं, त्याला राज्याचे कायदेमंडळ म्हणतात. ओके. आता केंद्रीय कायदेमंडळाचे 2 भाग आहेत. एक आहे लोकसभा आणि एक आहे राज्यसभा. राज्य कायदेमंडळात पण 2 भाग आहेत. एक आहे विधानसभा, दुसरं आहे विधान परिषद. ओके. केंद्रीय कायदेमंडळ आपण काय बोलतो? संसद म्हणतो. राज्य कायदेमंडळ काय म्हणतो आपण? राज्य कायदेमंडळ म्हणतो आपण विधिमंडळ किंवा विधानमंडळ म्हणतो. मग संसद कोणत्या कलमानुसार आहे? कलम आहे 79. मग विधिमंडळ कोणत्या कलमानुसार आहे? कलम आहे 168. लोकसभा, राज्यसभा. आता लोकसभेमध्ये जायचंय वय पाहिजे 25. राज्यसभेत जायचंय वय पाहिजे 30. विधानसभेत जायचंय वय पाहिजे 25. राज्यसभेत जायचंय वय पाहिजे 30. हे आहे याचं वय. ओके. यांची वय आहेत. याचं वय कमी आहे म्हणून याला बोलू कनिष्ठ सभागृह. यांचं वय जास्त आहे म्हणून यांना बोलू आपण वरिष्ठ सभागृह. याला बोलू आपण कनिष्ठ सभागृह. याला बोलू आपण वरिष्ठ सभागृह. ओके. मग केंद्राचं कनिष्ठ लोकसभा, केंद्राचं वरिष्ठ राज्यसभा, राज्याचं कनिष्ठ विधानसभा, राज्याचं वरिष्ठ विधान परिषद. मग लोकसभेमध्ये सध्या सदस्य किती आहेत? लोकसभेमध्ये किती आहेत सध्या? 543. राज्यसभेमध्ये सध्या 545. विधानसभेमध्ये सध्या 288. विधान परिषदमध्ये सध्या किती आहेत? 78 सदस्य आहेत. ओके. घटनेनुसार जास्त आहेत. सध्या इतकेच आहेत.
ओके. तर उत्तर समजलं आपल्या सगळ्यांना. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतो? तर राज्यपाल राजीनामा कोणाकडे पाठवतो? राष्ट्रपतीकडे पाठवतो. तर राज्यपाल, राज्यपालाविषयी आपण बघूया. राज्यपाल हे पद पद जेव्हा आपल्या घटना बनवली, तेव्हा घटनेमध्ये आपण हे पद 1935च्या कायद्यामधून घेण्यात आलेलं आहे. ओके. मग या पदाला कोणतं कलम आहे? राज्यघटनेमध्ये कलमाशिवाय व्हॅल्यू नसते. कलम आहे 153. राज्यपाल कोण असतो? राज्यपाल हा राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो. कार्यकारी अधिकारी. मग असाच असतो का? तर नाही. मग त्याला पण एक कलम आहे. कोणत्या? 154 नुसार. ठीक आहे. मग राज्यपालाची नियुक्ती. राज्यपालाची नियुक्ती ही कलम 155 नुसार होते. कोण करतात नियुक्ती? हे राष्ट्रपती करतात नियुक्ती. ही पद्धत कोणाकडून घेतली आपण? तर कॅनडा या देशाकडून आपण नियुक्ती करायची पद्धत घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. मग राज्यपाला शपथ. मग राज्यपाला शपथ कोण देतो? राज्यपाला शपथ देतात मुख्य न्यायाधीश. आपल्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालाला शपथ देतात. ठीक आहे. राज्यपालाला दयेचा अधिकार आहे. दयेचा अधिकार कोणत्या कलमानुसार? कलम 161. ठीक आहे. तर राज्यपालाला राजीनामा द्यायचा आहे. तर राजीनामा कोणाकडे देतात राज्यपाल? राष्ट्रपतीकडे. काढायचं असेल तरी पण राष्ट्रपती त्यांना काढून टाकणार. तर आपलं उत्तर काय आहे? राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपतीकडे. नियुक्त कोण करतो? राष्ट्रपती. कलम 155 नुसार. पद्धत आहे कॅनडाची. राज्याचे कार्यकारी अधिकारी कोण? राज्यपाल. कलम 154 नुसार. राज्यपाल पद 153 नुसार. काय कुठून घेतले आपण? 1935चा कायदा. तर नियुक्ती केंद्राकडून घेतलेली आहे. दयेचा अधिकार कलम 161. शपथ देतो मुख्य न्यायाधीशाला उच्च न्यायालयाच्या. आणि राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतीकडे. हे तर पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर किती झाली? 4 झाले. क्वेश्चन नंबर 5. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? भारतीय राज्यघटना लिखित आहे का? तर हो, भारतीय राज्यघटना लिखित आहे. 1,45,000 1,45,000 शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत जवळजवळ. भारतीय राज्यघटनेत आणीबाणी तरतूद आहे का? तर हो आहे. आहे की नाही आणीबाणी? आणीबाणी आहे. भाग आणीबाणी 18 मध्ये आहे. ठीक आहे. भाग 18 मध्ये आणीबाणी आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय आहे का? बदल होत आहे नाही का? तर बदल होतो. आपली राज्यघटना कशी आहे? परिवर्तनीय आहे. म्हणजे यात घटना दुरुस्ती होते. घटना दुरुस्ती होते म्हणजे कशी आहे? परिवर्तनीय आहे. हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. आणि भारतीय राज्यघटनेने केंद्र राज्य अधिकारांची विभागणी केली आहे का? तर हो, केली आहे. कशी केली आहे? तर अनुसूची 7 मध्ये काय आहे? सूची आहे. मग त्यामध्ये तिघांमध्ये विभाजन केलेलं आहे. केंद्र सूची, त्याला संघ सूची सुद्धा बोलतात. दुसरी आहे राज्य सूची आणि दुसरी आहे समवर्ती सूची. याला बोलतात केंद्रीय राज्य अधिकारांची विभागणी. ओके. तर पुढचं बघूया. 6वा क्वेश्चन. भारतीय घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश येणार नाही? मोहम्मद अब्दुल्ला, मौलाना आझाद, बॅरिस्टर जिना आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. तर बॅरिस्टर जिना. आपल्याला हा क्वेश्चन आता दोघंच व्यक्ती विचारतात. एक जिना आणि दुसरे महात्मा गांधी. हे दोघांवरतीच क्वेश्चन असतो आणि हे दोघेही सदस्य नाहीत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून
कोणाला संबोधता येईल? राष्ट्राचा प्रथम नागरिक राष्ट्रपती. राष्ट्राचा म्हणजे देशाचा प्रथम नागरिक आहे राष्ट्रपती. जे राज्याचा बोललात तर राज्यपाल. जर महानगरपालिकेचा विचारलात तर कोण असणार? महापौर. जर विचारलं गावाचा कोण आहे प्रथम नागरिक, तर सरपंच हे आहेत प्रथम नागरिक. ओके. पुढचा क्वेश्चन बघू आपण. तो आहे 8वा क्वेश्चन. खालीलपैकी कशाच भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलं जातं सरनामा. ओके. तर सरनामाबद्दल पाहूया आपण. सरनामा. स- काय आहे सरनामा? सरनाम्याला दुसरं बोलतात आपण उद्देश पत्रिका. कोणाकडून घेतली आपण? फ्रॉम अमेरिका. कोणी मांडली? सगळ्यांना माहिती आहे कोणी मांडली? पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडली. कधी मांडली? 13 डिसेंबर 1946 ला मांडली. मग ही ऍक्सेप्ट म्हणजे हिची स्वीकृती कधी केली? स्वीकृती केली 22 जानेवारी 1947 ला केलेली आहे. ओके, म्हणजे मान्यता दिली. आता यामध्ये घटनादुरुस्ती झाली. यामध्ये एकच झाली घटनादुरुस्ती. ती म्हणजे कोणती? 42वी घटनादुरुस्ती 1976 ला. 3 शब्द यामध्ये घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट केले. मी लक्षात ठेवले सॅड. ओके. एस म्हणजे समाजवादी. ए म्हणजे एकात्मता. आणि डी म्हणजे धर्मनिरपेक्षता. ओके. आता एकेरी नागरिकत्व. हा, आपलं नागरिकत्व एकेरी आहे. आणि कोणाकडून स्वीकारले आपण ही पद्धत एकेरी नागरिकत्वाची? ब्रिटनकडून स्वीकारले. मूलभूत कर्तव्य मगाशी आपण पाहिले आहे. मूलभूत कर्तव्य घटनेचा भाग किती? 4 कलम का आहे? 51 कोणाकडून घेतलं आहे? फ्रॉम रशिया. ओके. आणि कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले? 42वी घटनादुरुस्ती 1976. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 9. 1948च्या भाषावार घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर S. K. दार. तर सुरुवातीला जर आपण पाहिलं, आपण सुद्धा भाषावर मागणी केलेली आहे राज्याची. तर सुरुवातीला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948ला पहिला आयोग बसला होता, त्याचा होता दार. त्यानंतर 1949ला बसली होती JVP समिती. JVP समिती. यामध्ये कोणी अध्यक्ष नव्हता. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू. व म्हणजे वल्लभभाई पटेल. पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. ओके. नंतर 1953ला बसली समिती. त्या समितीचं नाव होतं पाक आयोग. प म्हणजे पडणीकर. ए म्हणजे फजल अली. आणि के म्हणजे कुंजरू. यामध्ये अध्यक्ष होते फजल अली. यामध्ये कोणताही अध्यक्ष नव्हता. यानुसार 1953ला मग आपण यालाच बोलतो राष्ट्रीय पुनर्रचना आयोग. मग 1955चा कायदा बनला. आणि 1956 पासून आपण राज्यांची निर्मिती केली. 1 नोव्हेंबर 1956ला आपलं राज्य स्थापन झालं, महाराष्ट्र आणि गुजरात. ठीक आहे. पहिले झालेलं आहे भाषावर प्रांत रचनेनुसार आंध्र प्रदेश 1953ला. पुढचा. मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते ठिकाणी खंडपीठ आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? पणजी. मुंबई उच्च न्यायालय. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ किती आहेत एकूण? पहिले 3 होते, आता आहेत 4. कोणते कोणते? एक आहे
छत्रपती संभाजीनगर. नंतर दुसरं आहे नागपूर. तिसरं आहे नवीन झालेलं कोल्हापूर. आणि चौथं आहे पणजी. असे एकूण 4 आहेत. आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर 14 ऑगस्ट 1862 स्थापन झालेले आहेत मुंबई उच्च न्यायालय. ठीक आहे. मग उच्च न्यायालय, या उच्च न्यायालयाचं कलम कोणत्या कलमानुसार स्थापन झालंय तर कलम आहे 214. यामध्ये एक आहे उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय कलम 215. अशा प्रकारे हे महत्वाच्या आहेत गोष्टी. आणि यावर क्वेश्चन येतो तुम्हाला. सध्या मुंबई उच्चचे न्यायाधीश कोण आहेत? चंद्रशेखर. आणि सर्वोच्च कोण आहेत मग? सर्वोच्च न्यायालयाचे आहेत सूर्यकांत. इकडे सूर्य, इकडे चंद्र. ओके.